Brought to you by V-Guard. गेल्या आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने भंडारा जिल्ह्यातील धान पिकाला जे आहे झोडपून काढलेलं होतं। अशात आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यांतर्गत असलेल्या हरदोली या गावात आहोत। आपण बघू शकतो, आपण शेतशिवारात आहोत। मोठ्या प्रमाणात जे आहे धान पीक जमीनदोस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे इथं जे आठवडाभराआधी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आला होता, त्यामुळे धान पीक जे आहे पूर्ण जमीनदोस्त झालेलं होतं आणि आता त्याला जे आहे अंकुरही फुटलेलं आहे। मोठ्या प्रमाणात ही शेती जी आहे आता उद्ध्वस्त झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता परिसरातील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊया। काय सांगाल, कशा प्रकारचं तुमचं नुकसान झालेलं आहे? आता जी परिस्थिती तुम्ही सध्या आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतात तीच परिस्थिती आता त्याच संकटाचा सामना आम्ही करतो। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मागच्या आठवड्याभरापासून पाऊस आम्हाला आताही आसमान काही आम्हाला पावसाने काही सोडलेलं नाही आहे। पाऊस आता ठिपकत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला ज्या उन्हाळी धानांवर जे भरोसा असायचा निसर्गावर, त्या निसर्गाने आता उन्हाळी राहिलं की पावसाळी राहिलं हे काही नाही, पण आम्ही रब्बी पिकांमध्ये आमची एक आशा असायची की ह्या रब्बी पीक जर आमच्या घरी आलं तर आमच्या जे कर्ज हे असतं आणि खरीपचं जो हंगाम असतं त्याच्यासाठी आम्हाला हा उपयोगी ठरलेला। पण यावर्षी आसमानी आणि सुलतानी संकटानं आम्हाला दुहेरी मार केली आणि आमच्या शेतात आलेलं पीक आता पहा उभं पीक झोपलेलं आहे, त्याच्यातनी अर्धफार म्हणजे 25% पण हे उत्पन्न होणार की नाही याची पण गॅरंटी नाही। इतकं खर्च करूनसुद्धा कर्जबाजारी होऊनसुद्धा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत एक सरकारने साधा दिलासा दिलेला नाही। म्हणजे त्यांचा पंचनाम्याच्या नावावर त्यांचे ग्रामसेवक, त्यांचे तलाठी आणि कृषी सहाय्यक हे अजूनपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले नाही। इतकी दुरावस्था पाहून सुद्धा उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। शासन हा मगरूर आणि आपल्या इलेक्शनमध्ये धुंद आहे। म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना म्हणजे बळीराजा म्हटलं जातं आणि त्याच्या मदतीला शासन आहे असं मुख्यमंत्री आणि काही ते आपले मंत्री ते आपले सांगतात मतं मागताना, पण ही दुरावस्था, ही आमची वाईट अवस्था बघून आजपर्यंत शासनाने 1 रुपयाची सुद्धा मदत जाहीर केलेली नाही। जर शासन आम्हाला ह्या अवकाळी पावसाने आमच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली नाही तर यावर्षी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे। म्हणून आमचं अंत बघू नये सरकारने आणि लगेच आमच्या शेतकऱ्यांना जे काही मदत करता येईल तितकी मदत करावी, इतकी मी तुमच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय। नक्कीच वारंवार येत असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि आता जर शासनाने नुकसान भरपाई दिली नाही तर शेतकरी जे आहेत आत्महत्याची संख्या वाढेल आणि त्यामुळे म्हणून शासनाने शेतकऱ्यांचा अंत बघू नये, तात्काळ जे आहे नुकसान भरपाई द्यावी, पंचनामे करावे अशी मागणी जी आहे येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे। रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।